खेळ स्टार्ट असेल वलवी आमचे बायकरमॅन समालोचक प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे। अशोक जी, अशोक प्रधान जी, आइए आप स्टेज पर, आपका भी स्वागत यहाँ पर किया जाएगा। ओटो प्रवीण टेंबे। शो मॅच महाराष्ट्र पोलीस विरोधात कॉलनी बॉईज। 4 षटकांची लढत आहे पंच। महाराष्ट्र पोलीस टॉस जिंकले, गोलंदाजी तुषार बॉलिंग ट्रॅकवर। तलोजा पोलीस स्टेशन चे अधिकारी गोलंदाजी मार्कवर तुषार। पहिला चेंडू व्हाईट बॉल पंचाने दर्शवलाय। शो मॅच आहे। नितेश दादांवरती असलेलं प्रेम तुम्ही पाहिलं। लायन ग्रुप, बजरंग दल अध्यक्ष, त्यानंतर मोठमोठे पाहुणे या स्पर्धेमध्ये आले। तमाम प्रेक्षकांची गर्दी झाली। पब्लिक टुर्नामेंट, तमाम पाहुण्यांची गर्दी झाली आणि गडगे सरांच्या वतीने प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान झालाय। लॉंग ऑफ कडे बॉल केलेत आणि सुरुवात केली आहे कॉलनी बॉईजच्या बॅट मधून चौकार। महागुरु गडगे सर यांची धावपळ आहे आणि उद्या देखील त्यांची मोठी धावपळ होणार। पाहुण्यांची तुफान गर्दी। नितेश दादा मित्रमंडळ फलंदाजी करतो आणि नितेश दादांचा मित्र परिवार आहे। तलोजा पोलीस स्टेशन असेल किंवा आमचे कॉलनी बॉईज सतत त्यांच्या संपर्कामध्ये नितेश दादा समाजसेवा करत असतात। अर्थात चांगलं संघ आहे। दोघांना संधी मिळाली शो मॅच खेळण्याची, कारण की प्रत्येक दिवशी या स्पर्धेला 3-4 हजार प्रेक्षक प्रत्येक मॅचला पाहतात। अशी दमदार स्पर्धा आहे। रायगड मधील आमदार चषक 2024। मैदानाच्या चारी बाजूला जेवढे कटआउट आहेत तेवढे पाहुणे येतील आणि यानंतर कानपोली दहिसरची मॅच असेल। दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। ही शो मॅच संपल्यानंतर दहिसर संघ म्हटला तर रायगड ठाण्याच्या बॉर्डरवरती ठाणे जिल्ह्याचा संघ असेल आणि रायगड जिल्ह्याचा कानपोली संघ तुम्ही पाहायला मिळेल। नितेश दादा मित्रमंडळ बॅटिंग करतो। कॉलनी बॉईज लेफ्ट हँड फलंदाज मयूर। नो बॉल, पंचांचा इशारा येतोय। महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर कोरोना कालामध्ये आपल्याला सर्वांना साथ देणारे असे व्यक्तिमत्व आहेत। 24 तास पेहरेदारी त्यांनी केली, जनतेची सेवा केली असे महाराष्ट्र पोलीस तलोजा पोलीस स्टेशनचे अधिकारी। तुषार आपण पाहतो बॉलिंग वरती। मोठा फटका मयूरच्या बॅट मधून मिड विकेट सीमा पलीकडे षटकार। नितेश दादा मित्रमंडळ फलंदाजी मध्ये मयूरच्या बॅट मधून षटकार पाहिला। इर्शादच्या बॅट मधून चौकार पाहिला आणि धाव फलकावरती 13 धावा। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आपल्यासोबत जॉईन झाले होते। त्यांचा सत्कार केला गेला नितेश दादांच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये। आणि महाराष्ट्र पोलीस देखील कमी नाहीये, कारण पोलीस यंत्रणेमध्ये काम करण्यासाठी फिटनेस महत्वाचा असतो आणि एका मोठ्या प्रोसेस नंतर तुमचं सिलेक्शन केलं जातंय। आपण जर विचार केला रनअप देखील महत्वाचा असतो, त्यानंतर अनेक तोंडी परीक्षा असतात, लेखी परीक्षा असतात, त्याच्यामध्ये पास झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सामील होतात असं आपण पाहिलंय। अनेक प्रशिक्षण केंद्र आहेत, अकॅडमी आहेत, तिथे जाऊन तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये सामील होऊ शकता। परंतु मोठी परीक्षा असते तिथे। स्क्वेअर कट केलीये आणि कव्हरच्या पॉइंटच्या वरून चौकार। हा सामना जो संघ जिंकेल त्याला आमच्या आयोजकांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं योगदान दिलं जाईल आणि शो मॅचचा चषक दिला जाईल। आमच्या मंचासमोर शो मॅचची ट्रॉफी आहे आणि 4 षटकांची लढत। प्रभाकर दादा आणि ऋषाल पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती पुरवली जाते। ऋषाल पाटीलचा जबरदस्त गाणं आपण ऐकले स्पर्धेमध्ये आणि प्रभाकर दादांचं देखील मोठं योगदान आहे स्पर्धेमध्ये। मागील वर्षी देखील नाईट स्पर्धा आपण ही पाहिली। नितेश दादांचा मित्र परिवार भरपूर मोठा आहे गडगे सर, आपण नेहमीच पाहिलंय। तर दोन्ही संघांना सुवर्ण संधी, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि सुवर्ण संधी असेल दमदार आयोजक प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नितेश दादा पाटील यांच्याकडून दोन्ही संघांसाठी। आणि जेव्हा पोलिसांचा संघ उतरेल बॅटिंगला तेव्हा त्यांना देखील षटकारास 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। जबरदस्त क्रिकेटची प्रचंड आवड नितेश दादांना आणि पाहुण्यांचा तापा आपण पाहिला। एका षटकानंतर धाव फलकावरती 18 धावा। 4 षटकांची मॅच। प्रेक्षकांची तुफान गर्दी।
पहिल्या रात्री पाहिला आपण समोरच्या बिल्डिंग खचाखच भरून गेल्या होत्या संपूर्ण. मयूर इथे व्हाईट बॉलचा इशारा असेल. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या सोबत जोडले गेलेत. आमदार चषक 2024 मध्ये मोठी स्क्रीन आपण पाहतो, सुंदर आयोजन, चांगले कटआउट आपण पाहतो, परफेक्ट लाईट आपण पाहतो. पुन्हा व्हाईट बॉल. तर आज या स्पर्धेतून सांगता घेतात भास्कर शेठ पाटील, कालुरामदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार व्यक्त करू. 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्या वतीने करण्यात आलं. दत्तात्रेय सर गोलंदाजी करतायत. हा लॉफ्ट केलाय मयूरने फटका. मयूर थांबणार नाहीये. मिड विकेटला षटकार. आणि नितेश दादांकडून कॅश प्राइज मयूरसाठी 500 रुपये षटकारासाठी. क्या बात आहे. नितेश दादा मित्रमंडळ असं या संघाचं नाव आहे. तो बॅटिंग करतो. नितेश दादांचं प्रेम दोन्ही संघांवरती भरपूर आहे. दोन्ही संघांना सुवर्ण संधी दिली गेली गडगे सर. क्या बात आहे. पाहुण्यांची तुफान गर्दी. आणि उद्या पनवेलचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे असे आमचे हॅट्रिक आमदार विकासाचा महामेरू यांचं शुभाग बनवणार आहे. आणि त्यानंतर भिवंडीमध्ये मोठी स्पर्धा झाली. आदरणीय बाल्यामामा म्हात्रे चषक. त्या चषकाचे आयोजक स्वतः बाल्यामामा म्हात्रे आणि गणपत शेठ गायकवाड आमदार या स्पर्धेमध्ये उद्या पाहायला मिळतील. त्यानंतर आमदार विश्वनाथजी भोईर साहेब, शिक्षण आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब कोकण विभाग, त्यांचं देखील शुभाग बनवणार. तब्बल विचार केला 6 आमदार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि तदनंतर सर्वाधिक मशहूर आमदार सुनील अण्णा शेलके मावळ विभाग, ते देखील आमदार तुम्हाला पाहायला मिळतील. किती दमदार स्पर्धा आहे. आमदार चषक जरी असलं पनवेलची स्पर्धा तरी तुम्हाला 6 दमदार आमदार पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. अप्रतिम. दीपेश म्हात्रे साहेब युवा सेनेचे प्रमुख आहेत, ते देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहाल महाराष्ट्र. त्यानंतर विचार केला आपण लायन ग्रुपला पाहिलं, गोलूभाई पाहिलं, बजरंग दल अध्यक्ष, मोठमोठ्या हस्ती या स्पर्धेमध्ये आल्यात. डोंबिवलीचा विचार केला भिवंडीमधून सुजितदादा तात्या यांचं देखील शुभाग बनवणार आहे. तदनंतर बैलगाडी शर्यतीमध्ये राहुलभाई पाटील यांचं शुभागमन होईल. डोंबिवली किंग महेश शेठ पाटील असतील आणि महेश दादा गायकवाड मलंगड अध्यक्ष टेनिस क्रिकेट असोसिएशन त्यांचं देखील शुभागमन. वेल ट्राय, परंतु चेंडू लॉंग ऑफ सीमा पलीकडे 4 रनसाठी. डाव फलकावरती 34. कानपुली आणि दैसर संघ टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. ग्रामीणचे सामने यानंतर सुरू केले जाईल. तत्पूर्वी प्रेक्षणीय लढत, शो मॅच. मयूर थांबणार नाहीये. यावेळी देखील गॅप मध्ये शॉट, मिड विकेट सीमा पलीकडे 4 रन. धावांचा वेग आपण पाहतोय 38 धावा. नितेश दादा मित्रमंडळ त्यांचे सहकारी त्यांना सपोर्ट करत आहेत, शिट्ट्या टाळ्या वाजवत आहेत. आपण उल्लेख केला प्रत्येक षटकाराला 500 रुपये देखील नितेश दादांनी लावलेत आणि मयूरने षटकार मारले. सोसायटीचे जेवढे मेंबर आले, आमच्या कॉलनी बॉईज मधून जे मेंबर आहेत सपोर्टर, त्यांनी मंचावर यायचं. नितेश दादांची सूचना. तुमच्यावरती अफाट प्रेम दादांचं पाहायला मिळते. प्रत्येक पाहुण्यांवरती प्रेम आहे. आपण देखील यायचंय. चला नाणेफेकीसाठी कानपुली आणि दैसर संघाने रिपोर्टिंग करायचे. 2 षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 38 धावा. तर इथे अथर्व 11 गावदेवी कानपुली क्रिकेट संघाचे संघनायक आणि दैसर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने प्रशिक एज्युकेशन सोसायटी पब्लिक स्कूल, खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे मोहन गायकवाड सरांना पाहतो. काही दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या शुभ हस्ते प्रशिक सन्मानाने त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेकांचा गौरव करण्यात आला. प्रत्येक वर्षी गौरव केला जातो आणि ही आहे खऱ्या अर्थाने मोहन गायकवाड सर तुमच्या यशाची खऱ्या अर्थाने ही आहे ओळख. अप्रतिम. मोहनदादा गायकवाड मोठे व्यक्तिमत्व आहेत, चांगले व्यक्तिमत्व. शॉर्ट बॉल आणि फेकून दिलाय इर्शाद. क्या बात आहे. इर्शाद षटकार. 500 रुपये नितेश दादाकडून इर्शाद साठी. महागुरु शो मॅच बद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी नितेश दादांचं प्रेम बघा दोन्ही संघांवरती. ज्यावेळी महाराष्ट्र पोलीस खेळतील त्यांना देखील षटकाराला 500 रुपये. दोन्ही सहकारी मध्ये त्यांचे खास परम मित्र आहेत, जिवलग मित्र. अगदी बरोबर. षटकार इर्शादने मारला. चेंडू हवेमध्ये मिसटायमिंग आणि झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते, फक्त मिळते 2 धावा. महागुरु महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर कोरोना कालामध्ये सर्वांच्या जीवनाची रक्षा करणारे आपले महाराष्ट्र पोलीस. आणि नेहमी त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्या समोर उभे राहिल्याने
कुणाना वाटे भेव सणावारी रविवारी. खऱ्या अर्थाने आपण पाहिल्यात, खऱ्या अर्थाने एक खाकी वर्दीतील देव. क्या बात आहे. खाकी वर्दीतील देव म्हणजे महाराष्ट्र पोलीस आणि भारतातील पोलीस. तर अनायका परिवारकडून इर्शादसाठी षटकाराला 1000 रुपये आलेत. अनायका परिवार यांच्याकडून इर्शादसाठी कॅश प्राइज. अनायका मित्रमंडळ 1000. इर्शाद बॅटिंग करतोय. लॉब करण्याचा प्रयत्न. महागुरु आपण पाहिलं काही दिवसापूर्वी आपल्या पनवेल उरण विभागामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि साहेबांच्या शुभ हस्ते अटल बिहारी वाजपेयी अटल सेतूचं उद्घाटन करण्यात आलं. आपण रामायणमध्ये रामायण सेतू पाहिला होता, परंतु आता भारतामध्ये अटल सेतू बनलाय. म्हणजे नावाशेवा ते मुंबई 22 किलोमीटरचा प्रवास फक्त 30 मिनिटांमध्ये तुम्ही समुद्र मार्गे जाऊ शकता आणि भारत आता विकसित देश बनलाय महागुरु. हा, निश्चित स्वरूपात इथे फलंदाज बाद, परंतु प्रवीण अतिशय चांगल्या प्रकारे आपण ओळख करून दिली. आणि भारतीय जनता पार्टीचं खऱ्या अर्थाने स्पर्धा प्रवीण भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका युवा मोर्चाचे प्रभाग क्रमांक 1 चे विद्यमान अध्यक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद वाक्य आहे खऱ्या अर्थाने विकास पर्व वाक्य आहे की सबका साथ सबका विकास. आणि हा विकास आपल्याला भारत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून बघायला मिळतो खऱ्या अर्थाने. एकच वादा नितेश दादा. मागील वर्षी देखील आपण उल्लेख केला. मागील वर्षी मला वाटतं 7 किंवा 8 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोणी दिली असेल तर नितेश दादा पाटील साहेबांनी. कौतुक झालंच पाहिजे. आणि या वर्षी देखील अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक देणारे व्यक्तिमत्व म्हणजे नितेश दादा पाटील. आणि खऱ्या अर्थाने परंतु या स्पर्धेत ज्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल विधी एंटरप्राइजेसचे ओनर्स निलेश अनंत पाटील यांचं आपल्याला खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. त्यांनी योगदान दिले स्पर्धेसाठी. गोलंदाज तयार. इनसाइड आउट गॅप मध्ये. वाट अ शॉट. लेदरचा खेळाडू मला वाटतो हा. लेदरचा फटका होता. सीमा पलीकडे 4 रन. अप्रतिम षटक. चौकाराने धाव फलकावरती 50 धावा. नितेश दादा मित्रमंडळ कॉलनी बॉईज 50. महाराष्ट्र पोलीस गोलंदाजी मार्कवर. तलोजा पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत रमेश सर. तिसरं शतक प्रवीण पाहिलं. पोलीस यंत्रणा ते क्षेत्ररक्षण करतात आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की खाकी वर्दीतील हे देवदूत खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी. प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य, मग सर्व बाकी खऱ्या अर्थाने हे खाकी वर्दीतील देवदूत. शेवटचं शतक गोलंदाजीवरती आलाय फलंदाज. गोलंदाज 50 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. तलोजा पोलीस स्टेशनचे अधिकारी विनोद सर बॉलिंग करणार. मिस टायमिंग. मयूर भन्नाट फॉर्म मध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक नाहीयेत. सेफ झोन मध्ये मिडऑफला चेंडू पडलाय. तद्वर दोन्ही फलंदाजांनी 2 धावा घेतल्या आणि इथे तुम्ही पाहाल एफर्ट, चांगलं फिल्डिंग एफर्ट तुम्हाला पाहायला मिळते. तलोजा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून धावा मिळतील इथे 2-3 धावा. 53 धावा बोर्डवरती. टार्गेट सेट करण्यासाठी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कानपोली आणि दैसर संघामध्ये तुम्ही लढत पाहाल. यानंतर आदेश मते आणि एका बाजूला असेल राहुल फ्रॉम दैसर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. तर सन्माननीय सुधीरदादा मडवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नितेशदादा पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. चार चेंडूचा खेळ बाकी. पायावरती चेंडू आदळलाय. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करत असताना विनोद सरांच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 54. सुरुवात चांगली झाली होती नितेश दादा मित्र मंडळची, परंतु यानंतर कमबॅक केलंय तलोजा पोलीस स्टेशनने. दुसऱ्या सत्रामध्ये देखील फलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राइज षटकारासाठी असेल. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विशाल पाटील सर कलवा पेन आणि प्रवीण पवार सर पनवेल. दोघांचं सहर्ष स्वागत. प्रोफेशनल अंपायर. बॉल तयार. लॉफ्ट. मयूर असं वाटतं की नॉट आउट केलेलाच, कारण त्याचा विकेट अजून येत नाहीये आणि पहिल्या रँक वरती तो बॅटिंग करत होता. टीव्ही अंपायरला कॉल केलाय रनआउटसाठी. tenniscricket.in मी उल्लेख केला. 1 मिलियन सबस्क्राईब आहेत त्यांच्याकडे. म्हणजे 1 मिलियन म्हटलं तर 10 लाख. आणि एक चांगली वेबसाईट इथे निवड केली टेनिस क्रिकेटमध्ये. अव्वल दर्जाची वेबसाईट. टेलिकास्टमध्ये पाहिले 4 कॅमेरेज आहेत आणि 5वा कॅमेरा आपण ड्रोनचा पाहतो.
5 कॅमेरे आणि 6वा कॅमेरा ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. चांगली वेबसाईट संतोषजी नाणेकर सर यांच्या माध्यमातून आणि गौरव सावंत देखील यात चांगले योगदान. शाहरुख असतील, आमचे सचिन आणि आता संपूर्ण टीम. नाझिम मुल्ला ट्रॉफीमध्ये मुंबईला ते जोडले गेलेत. आज त्यांची नवीन टेलिकास्ट टीम पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट तुमचा निर्णय पोहोचवायचा आहे. फलंदाज रनआउट. चेंडू बाकी आहेत फक्त आता 2. धावफलकावरती नितेश दादा मित्रमंडळ पोहोचलाय. 55 धावा. शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला आमच्या तलोजा पोलीस स्टेशनची फलंदाजी पाहायला मिळेल. भरपूर शो मॅच होतात आणि पोलिसांनी अनेक सामने जिंकलेत. त्यांचा फिटनेस चांगला आहे. क्रिकेट देखील खेळतात. अनेक प्रकारचे क्रिकेट खेळ त्यांनी खेळलेत आणि चांगला संघ आहे तलोजा पोलीस स्टेशन. 2 चेंडू बाकी. फुलर लेनचा बॉल आणि मयूरचा उल्लेख केला तो नॉट आउट खेळणार शेवटच्या बॉल पर्यंत. स्टंप टू स्टंप थ्रो फेकला गेलाय बघा. फक्त 2 धावा. वकील विरुद्ध पोलीस, आयोजक विरुद्ध पोलीस असे अनेक सामने तुम्ही पाहताय. परंतु इथे पोलीस विरोधात नितेश दादा मित्रमंडळ अर्थात कॉलनी बॉईज मध्ये लढत सुरू आहे. शेवटचा चेंडू पंच धावफलकावरती. 57 धावा. टार्गेट सेट बॉल. मयूर तयार आहे विनोद सरांच्या समोर. यॉर्कर बॉल आणि शेवटच्या चेंडूवर दांडी गुल. इथे सेलिब्रेशन केलं विनोद सराने. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 57 आणि जिंकण्यासाठी तलोजा पोलीस स्टेशनला करायचे आहेत 58 धावा येणाऱ्या 4 षटकामध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जातील. टॉस बॉक्स मध्ये महागुरु कॉमेंट्री करतील सुरू. थँक्यू प्रवीण टेंबे. इथे 2 संघ दैसर आणि गावदेवी कानपोली. अथर्व 11 गावदेवी कानपोली संघनायक लगेच यावा पण इथे नाणेफे केली जाणार आहे. आणि नाणेफे करण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठी गरुड भरारी घेतलेली आहे. बिल्डिंग कंस्ट्रक्शन या खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून किरण पवार सर MD बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफे करणार आहोत. गावदेवी कानपोली कानपोली या हर्षे 11 दैसर क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. किरण पवार सर या आपला सन्मान केला जाईल. सन्माननीय किरण पवार सर MD बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वा त्यांचा येतोची सन्मान तर इथे केला जात आहे. रिवाल माते सर यावा आपण समालोचन करण्यासाठी. किरण पवार सरांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. व्यावसायिक क्षेत्राला खूप मोठा त्यांनी आकार देण्याचं काम केलेलं आहे की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला या उक्तीप्रमाणे त्यांचा योगदान असतो आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. तर किरण पवार सर MD बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल सुशांत नडार सर MD बिल्डर्स चे प्रतिनिधी आहेत. सुशांत सर या आपला सन्मान इथे नित्यदादांच्या शुभ हस्ते केला जाईल. नित्यदादांच्या शुभ हस्ते नित्यदादा पण इथे सुशांत नडार सर यांचा वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करावं. यानंतरचा सन्मान असेल अनंत औक्का MD ग्रुप. अनंत सर या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. अनंत सर या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. अनंत सरांचा सन्मान इथे केला जात आहे. MD बिल्डरचे प्रतिनिधी आहेत. आणि त्यानंतरचा सन्मान असेल अजिंक्य बोबडे सर अजिंक्य सर या आपला सन्मान इथे केला जाईल. आणि अजिंक्य सर आपण यावं आपला सन्मान इथे केला जाईल. नितेश दादांवर असणारं तुमचं प्रेम या प्रेमाचा तुम्ही आलेला आहात. यावं आपला सन्मान केला जाईल. अजिंक्य सरांचा आपण इथे सन्मान करू. आणि त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय सुधीर मडवी सर रोंजन यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. इथे अजिंक्य सरांचा येतोचे सन्मान नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे केलं जात आहे. खेळ स्टार्ट असेल बघा. आणि वलणार आम्ही रिवाल माते सरांकडे आता बोलणार आहोत. या अगोदर आवाज ऐकला आपण आमचे बायकरमॅन समालोचक प्रवीण टेंबे यांचा. आणि त्यानंतर सुधीर दादा मडवी रोंजन राजकीय क्षेत्रासह सामाजिक आणि त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. आणि अनेका सोसायटीचे सर्व प्रतिनिधी या आपल्या एकत्रित सन्मान इथे केला जाईल. वृषल पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून इथे आलेले आहेत.
नितीदादांचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही आलेले आहात. तुमचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. आणि दोन संगणक याच्या बघा, सुधीर पाटील कानपोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहेत. गणेश पाटील कानपोली असतील तर लगेचच यावं. येणाऱ्या फेब्रुवारी 21 फेब्रुवारी ते 25 दमदार स्पर्धा, नाईट स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ चषक, गावदेवी चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. गणेश पाटील कानपोली यावं व्यासपीठावर. स्वागत आहे तुमचं. तर संपूर्ण सोसायटीचे प्रतिनिधींचा एकत्रित सन्मान केला जात आहे आणि त्यानंतर नाणेफेक आपण करणार आहोत. बघा, सन्मानी एक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असणारे प्रशिक एज्युकेशन सोसायटी पब्लिक स्कूलचे सर्वेसर्वा मोहन गायकवाड सर देविसापाडा यांच्या वतीने आमचे जे पोलीस यंत्रणा आहे बघा, क्रिकेट संघ तलोजा पोलीस स्टेशन या संघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. मोहन गायकवाड सर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आमचे मित्र किरण पाटील सरांनी आम्हाला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. मोहन गायकवाड सर, पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. किरण पवार सर, आपण नाणेफेक तुमच्या हस्ते केली जाईल. MD बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व्हिस सर्वा किरण पवार सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. खेळ स्टार, बोला गणपती बाप्पा मोरया. नक्कीच मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवर इथे ठोकतायत तुषार सर चौकार. 4 धावा आल्या आहेत. मॅच आपण पाहतोय. अर्थातच MIDC तलोजा पोलीस वर्ग, पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या विरोधात कॉलनी बॉयज. दुसरा बॉल फुलर लेनचा बॉल होता. तुषार सरांनी मात्र हा चेंडू सेली मिडॉन कडे केला. एक शॉट मिडॉनला चेंडू गेल्यानंतर एक सिंगल मिळाली. 5 धावा धावफलकावर लागले आहेत. करायच्या आहेत टोटल 58 धावा. 4 षटक आणि 58 धावांचं लक्ष्य. फुलर लेनचा बॉल खूप चांगला टवला. दत्तात्रय सरांच्या बॅट मधून येतोय लाजवाब षटकार. आणि प्रत्येक षटकारासाठी नितेश शेट पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आज पोलीस वर्गांना नक्कीच खुश करतील आमचे नितेशजी पाटील. त्यांचं मनोबल वाढवताना पाहायला मिळत आहेत. वृषाल पाटील त्यांचे बंधू आणि नितेश शेट पाटील खूप दिलदार व्यक्तिमत्व. इथे मिस्टामिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये झेल झेल काली क्षेत्ररक्षक कॉलनी बॉयज. तर यानंतर मॅच असेल कानपोली संघाचा. तर मी विनंती करतोय कानपोली संघ स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला तुम्ही या एकत्र खेळाडू. सुधीर पाटील तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतात. बघा, तलोजा पोलीस स्टेशन मधील जे क्रिकेटर आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी मोहन गायकवाड सरांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नितेश दादा पाटील कॉलनी बॉयज हा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा. त्यांच्या विरोधात तलोजा MIDC तलोजा पोलीस स्टेशन महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खळ निग्रह हे ब्रीद वाक्य आमच्या पोलीस दलाचं अहोरात्र सेवा करणारी मंडळी आज टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. घोट गावामध्ये, घोट नगरीमध्ये या क्रीडांगणावर गावदेवी क्रिकेट क्लब घोट आयोजित या स्पर्धेचं आयोजन. पहिला ओव्हर समाप्त झाला आणि प्रशांत या षटकाच्या खेळामध्ये आपण विचार केला तर 14 धावा आल्या आहेत. आणि पहा, हा जो प्रेक्षणीय सामना आहे, एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामन्यासाठी जो संघ जिंकेल ना त्या संघाला 5000 रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात आणि एक आकर्षक ट्रॉफी नितेश शेठ पाटील पनवेल महानगरपालिका युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष, या गावातील एक दानशूर दिलदार व्यक्ती. तर सन्माननीय अत्तर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते भोलानाथ शेठ पाटील सरपंच वल्लभ इथे उपस्थित असेल तर यावं व्यासपीठावर. त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 75,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे. स्वागत आहे तुमचं. क्या बात आहे, क्या बात आहे. भोलानाथ शेठ पाटील वल्लभ गावचे उपसरपंच आणि त्यांच्या सुसौभाग्य पत्नी जयमाला भोलानाथ पाटील सरपंच. 75,000
धनराजची खूप चांगला फटका, अजून 500 रुपयाचा मानकरी ठरतो. दत्तात्रय सर ऑन फायर. नितेश शेठ पाटील यांचे 500 रुपयाचे बक्षीस पटकावताना पुन्हा एकदा दत्तात्रय. तर खऱ्या अर्थाने बघा नितेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने बक्षिसांची आतषबाजी आणि प्रशिक एज्युकेशन पब्लिक स्कूलचे सर्व्हिस सर्वा मोहन गायकवाड सर देवीचा पाडा यांच्या वतीने सुद्धा प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस बघा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेकांना पुरस्कार सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण आम्ही स्वतः आहोत साक्षीदार. नक्कीच नक्कीच पहा, खूप चांगलं मोटिवेशन सुरू आहे. पोलीस दलाला प्रेरित केलं जात आहे. आज शिक्षक वर्ग अर्थातच शिक्षक क्षेत्रातील तरी नामवंत व्यक्ती या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच बॉल, अगोदरच बॅट फिरली गेली. चेंडूची गती कमी होती. गती कमी असणारा चेंडू तिथे मात्र जातोय डॉट आणि धावसंख्या स्थिर. स्थगित पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 20 करायच्या आहेत. 58 धावा पोलीस दलाला. आज आपण पाहतोय तलोजा MIDC महाराष्ट्र पोलीस खाकी वर्दीतले हे खरं तर आज नेहमीच आपल्या संपूर्ण जनतेसाठी सुरक्षा करणारी ही मंडळी, मग ऊन वारा पाऊस कशाचीही तमा बाळगत नाहीत. आज खेळण्याचा आनंद घेताना, आज या मैदानावर खेळण्याचा आनंद, क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळते ही मंडळी. डॉट बॉलची समाप्ती. उमेश नामक गोलंदाज श्री नितेश शेठ पाटील कॉलनी बॉयज हा संघ आपण पाहतोय जिथे गोलंदाजी करतोय. आणि महाराष्ट्र पोलीस तलोजा MIDC पोलीस वर्ग फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील डॉट. उमेशचं कौतुक करावं तेवढंच कमी. खूप चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी. 2 षटकार आले त्यानंतर मात्र अगदी अक्षरशः थांबून ठेवलंय. आणि आम्हाला राज माहिती देतोय की येणाऱ्या 14 बॉल मध्ये 38 धावांचं लक्ष्य. राजेश पाटील गोडगावचे आमचे उत्कृष्ट गुणलेखक, सातत्याने गेल्या 5 ते 6 वर्षांपासून आम्ही या गावामध्ये कॉमेंट्री करतो. राजेश पाटील नेहमीच आम्हाला साथ देत आहेत. खूप चांगला देखना फटका अगदी व्यासपीठावर येऊन पडतोय. आणखी 1500 रुपयाचं रोख रक्कम मिळतील. अर्थातच नितेश शेठ पाटील यांचे 500 रुपयाचं बक्षीस आणि आमचे खरं तर शिक्षक वर्गातील एक नामवंत व्यक्ती मोहन गायकवाड सर यांच्याकडनं 1000. आज खरं तर पोलीस दलाला महागुरु पूर्णपणे आज सुवर्ण संधी आहे. उमेश इंडियन नेव्ही मध्ये असणारे हे डेफिनेटली आणखी एकदा ये बहुत मात है पुलिस दल के आदमी है कि कोई एक और सच्चा खिलाडी है. आता संशय आलाय दत्तात्रय सरांवर. नक्की सर तुम्ही पोलीस आहात का इथे एक बेस्ट टेनिस प्लेयर आहात? जबरदस्त फटकेबाजी. मोहन गायकवाड सरांनी 1000 आणखी अगदी बंडल आणलाय. खऱ्या अर्थाने मोहन गायकवाड सरांसाठी टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. पोलीस यंत्रणा तलोजा पोलीस स्टेशनच्या खऱ्या अर्थाने खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम मित्रांनो त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्याबद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो की खऱ्या अर्थाने विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता, योग्यता आणि श्रेष्ठता नेहमी लाभत असते आणि शून्यातून विश्व कसा निर्माण केला जातो त्याचं एक ज्वलंत उदाहरण. नक्कीच महागुरु. खरं तर गायकवाड सर आज इथे खूप चांगलं मोटिवेट करतायत. इथे गरज आहे चेंडू आणि धावांचं. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. इथे बक्षिसांचा वर्षाव होतोय आणि आता मात्र स्कोर सांगितला जाईल. 12 चेंडू 26 धावा. गोलंदाज विश. व्हॉट स्ट्रोक. आउटस्टँडिंग बॅटिंग. आणि मला तर वाटते महागुरु या बक्षिसाकडे बघूनच षटकार ठोकन ठोक. तर स्क्रीनवर पाहू शकता गायकवाड सर खरं तर शिक्षक आहेत. महागुरु म्हटलं ना की अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करणारी ही व्यक्ती आणि आज या खेळाडूंना प्रेरित करतायत. जबरदस्त टोलेबाजी. लाईक स्टंप सोडून जातोय. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. आता गरज आहे राजेश. येणारे 11 बॉल आणि 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. तुषार आणि दत्तात्रय सर अगदी धडाकेबाज फलंदाजी करतायत. हा चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न सफल. चेंडू गेला सीमा पार. चौकार.
आणि सन्माननीय मोहन गायकवाड सर देवीचा पाडा यांच्या वतीने आतापर्यंत आमच्याकडे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजासाठी जमा झालेलं आहे. स्पर्धेची आन बान आणि शान नितेशदादा पाटील यांच्या वतीने 2,500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप फॉरवर्ड अँड प्ले, डॉट जातोय. आणि खरं तर आमचे किंग मेकर ऋषाल पाटील देखील आता खुश झालेत. गोल्डमॅन एक चांगले क्रिकेटर, खरं तर तेवढेच उत्तम पॅकर म्हणून त्यांना आम्ही ओळखतो या गावामध्ये. कोणताही संघ पॅक करतील. टेनिस क्रिकेट म्हटलं तर प्रचंड आवड असणारी हा तिथे मात्र तू माय फलंदाज तुषारला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तर नक्कीच मी म्हटलं होतं की ऋषाल हे खरं तर ऋषाल पाटील एक चांगला पॅकर्स आहे आणि त्यांनी मला माहिती दिली की इथे माझा ऑलरेडी संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 ला. अथर्व क्रिशा 11 दिवा कोलीवाडा. अर्थातच आपण पाहतोय. ठीक, तर निश्चित स्वरूपात रिवाल माते सर, आपण जर विचार केला आज मोहन गायकवाड सर उपस्थित आहेत आणि त्यांचा कार्यक्रम होता प्रशिक एज्युकेशन पब्लिक स्कूलचा. त्यावेळेस देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते अनेकांचा गौरव करण्यात आला. इथे मात्र खूप चांगला पलटवार सुरुवात झाली. आता नितेश शेठ पाटील कॉलनी बॉयज गोलंदाज आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. 7 बॉल 15 रन्स, 7 चेंडू 15 रन्स. नितीन येतोय, बॅट्समन नितीन सर, तर एका बाजूला गोलंदाज विश. गोलंदाज विश चांगलं कमबॅक करतोय. नितीन नवीन फलंदाजाला आता मात्र खोलवर पद्धतीची गोलंदाजी आणि ते अति घाई केली विशनं आणि त्याला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. आणखी एक विकेट. फलंदाजी ते बाद आपण पाहतो. आणि अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे पुरस्कारते वलभगावचे सरपंच बोलाना शेठ पाटील, कानपोलीचे संजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आपण थेट खेळाडू कक्ष बघितला तर आमचा पोलीस वर्ग तिथे बसलेला आहे आणि बरोबर त्या खेळाडू कक्षामध्ये आपण पाहू शकाल अगदी लाल टी शर्ट मध्ये परिधान असणारा पार्थ प्रदीप दाढावकर बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. अगदी फुल सपोर्ट करतोय पोलीस वर्गाला, प्रोत्साहन देताना आपण पार्थला पाहतोय. कॅमेऱ्याकडे पाहू शकता पार्थ आपण बघा, हसतोय किती. यस, डेफिनेटली हात करतोय. पार्थ प्रदीप दाढावकर पोलीस वर्गाला सपोर्ट करताना. इथे मात्र पाहता 2 धावा 6 चेंडू 15 धावांची गरज असताना कंप्लीट केल्यात. 5 बॉल 13 रन्स. खूप मोटिवेट केलंय दोन्ही संघांना. पहा इथे नामी संधी आहे. जो संघ जिंकेल त्याला 5,000 रुपये रोख रक्कम बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी नितेश शेठ पाटील यांच्याकडून दिलं जाईल. हे बक्षीस नितेश शेठ पाटील कॉलनी बॉयज आपण संघ पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा. आता पोलीस दलाला गरज आहे. 5 चेंडू 13 आणि बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय बॅट्समन दत्तात्रय सर. याच दरम्यान बोलानाथ शेठ पाटील यांचे इथे आगमन झालंय. तुमचं हे हार्दिक स्वागत साहेब. 5 चेंडू 13 धावा पोलीस दलाला गरज आहे जिंकण्याकरता. दत्तात्रय सरांना देखील मिस करताना आशिष नामक गोलंदाज, कमबॅकिंग गोलंदाजी. परंतु विसरता कामा नये दत्तात्रय सरांनी ठोकलेले ते 4 षटकार ठोकलेत. त्यामुळे मॅच काही सोडायला तयार होणार नाही. 4 बॉल 13 रन गरज होती 58 धावांची. 4 षटकांमध्ये 58 धावा, त्यामध्ये दत्तात्रय सरांचा बहुमूल्य वाटा आहे. 4 षटकार टोकले. थोडंसं कानमंत्र दिला जाईल, गेम प्लॅनिंग केली जाईल आणि इथे मात्र हिट विकेट झालेत. दुर्दैव म्हणावं लागेल पोलीस वर्गाचं. एक मोठी विकेट, मोठा हादरा. आता पार्थ नाराज असेल कारण संघ अडचणीत आलाय. पार्थ प्रदीप दाढावकर आता नाराज असेल की आता आमचा संघ थोडासा अडचणीत आलाय. 4 बॉल 13 राहिल्यात. आता काय करतील, कोण असेल आता
ज्या पद्धतीनं फार मोठी जबाबदारी असते आणि दत्तात्रय सर खूप चांगली बॅटिंग, 4 षटकार. जवळजवळ आपण बघितलं ना तर 6,000चा मानकरी ठरलेत. नितेश शेठ पाटील यांचे 500 रुपये आणि गायकवाड सरांचे 1000 रुपये. 4 चेंडू 13 धावा. नवीन बॅट्समन श्रीकांत सर. आपण ज्या पद्धतीनं पोलीस वर्ग, पोलीस निरीक्षक खेळण्याचा आनंद घेताना आपण पाहतो बॅटिंगच्या स्वरूपात. हा भिरकावून दिलाय हवेमध्ये, झेल ड्रॉप. एक सिंगल मिळाली. आता 3-12. 3 चेंडू 2 षटकार. पोलीस वर्गातील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नितीन सर, आता तुम्हाला 2 षटकार ठोकावेच लागतील उर्वरित 3 चेंडू मध्ये. रमेश सर ऑन स्ट्राइक. 3 चेंडू 12 धावा. 1 षटकार येणे गरजे आणि आमचे पोलीस वर्ग घसरलेत, पडलेत, धावतायत. सवय नाही आहे आमचा टेनिस क्रिकेट खेळायचा, कारण भरपूर त्यांना बघा सण उत्सव कधीच त्यांना सेलिब्रेट करता येत नाही आणि अहोरात्र त्यांना सेवा करावी लागते. मी म्हटलं ना की ऊन वारा पाऊस कशाचीही तमा बाळगली जात नाही आणि आमचे हे पोलीस वर्ग अगदी खूप चांगलं योगदान देत असतात. हा षटकार आला. यस, गरज होती. 2-12. आता 1-6. इट्स अ ग्रेट हिट. रमेश सर 1500 रुपयाचे मानकरी ठरलेत. नितेश शेठ सरांचे 500 आणि गायकवाड सरांचे 1000. आणि या बॉलवर षटकार की क्लीन बोल्ड? क्लीन बोल्ड केलं तर 2000. गायकवाड सर सांगतायत. बघा गोलंदाजाला स्वर्ण संधी, फलंदाजाला त्रिपलाचित केलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि षटकार ठोकला तर क्लीन बोल्ड. व्हॉट हॅपन? एकदा जोरदार टाळ्या. 2000 रुपये गायकवाड सरांचे पटकावलेत. गोलंदाज आशिष. गुड मॅच. खूप चांगली. खरं तर एंटरटेनमेंट. प्रेक्षकांना मेजवानी राहिली आहे. नितेश पाटील सरांनी खरं तर खूप चांगला प्रोत्साहन दिला या दोन्ही टीम्सना आणि त्यांनी आमंत्रित केलं. मस्त एक नंबर मॅच झाली. आणि गायकवाड सर म्हटले की क्लीन बोल्ड केलं तर 2000 आणि लगेच